तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आव्हान एवढंच आहे की तुम्ही फार बिझी आहात, मोठे नेते आहेत, नेत्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही, पण तुम्ही बिझी असल्यामुळेच कदाचित होम डिपार्टमेंटकडे आपलं लक्ष जात नाही। त्यामुळे होम डिपार्टमेंट दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्षम व्यक्तीकडे आपण दिलं तर मग कदाचित ती व्यक्ती फक्त होम डिपार्टमेंट बघत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुधरेल असं आम्हाला वाटतं। राज्यात 30,000 मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या अद्यापर्यंत कुठे पत्ता लागला? टोटल 1.5 लाख महिला आणि मुली या बेपत्ता गेल्या 2 वर्षामध्ये झाल्या होत्या। त्यातल्या 1,20,000 ह्या परत आल्यात, नाहीतर सापडलेल्या आहेत। पण 30,000 महिलांचा आतापर्यंत काहीही तपास लागलेला नाही। दिवसाला 24 बलात्कार आपल्या या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीत होतात, म्हणजे तासाला 1। आणि लहान मुलींच्या बाबतीत सुद्धा केसेस जर आपण बघितलं तर दिवसाला 5 ते 6 केसेस तिथं होतात। ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे। त्यामुळे ही मुलगी दुर्दैवाने जी तिचं मरण पावली, तिला मारण्यात आलं, तिच्यावर रेप झाला नाही झाला याच्याबद्दल सुद्धा पोलिसांकडे अजूनपर्यंत काही दुर्दैवाने त्या ठिकाणी माहिती नाही। आदिवासी समाजावर असा अन्याय झाला, आपण गृहमंत्र्याचा राजीनामा मागणार आहे का? हे बघा, आमचं एवढंच मत आहे, डिपार्टमेंट तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला द्या जे कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करते। जामोद या नावाच्या तालुक्यामध्ये सपकाळ साहेब असतील, शिंगणे साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष पाटील साहेब असतील आणि सर्वच आमचे या जिल्ह्याचे पदाधिकारी, या तालुक्याचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत आज आम्ही या ठिकाणी आलेलो। त्याचं कारण असं, 26 एप्रिल रोजी या तालुक्यामध्ये एका 25 ते 30 वर्षाच्या मुलीचं शव त्या ठिकाणी सापडलं। तिचा गळा कापला होता, तिचा चेहरा जो होता तो जाळण्यात आला होता, त्याच्यावर कुठेही स्किन राहिली नव्हती, नुसतं हाडच तिथं होती आणि वरचा जो भाग असतो, जो आपल्या कमरेच्या वरचा भाग, तो पूर्णपणे जाळला गेला होता। आणि मग 26 एप्रिलला ही घटना सापडल्यानंतर पोलिसांचा या बाबतीतला तपास सुरू झाला। SP साहेब, ॲडिशनल SP याच्यात लक्ष देऊन होते असं आम्हाला त्या ठिकाणी कळलं। त्यांनी तिथं त्या धरणाजवळ जाऊन तिथं व्हिजिट सुद्धा तिथं केली आणि व्हिजिट केल्यानंतर मग नंतर बराच तपास झाल्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये नजीकच्या एका गावामध्ये, म्हणजे इथून 100 किलोमीटर असणाऱ्या गावामध्ये एका वडिलांनी आपली मुलगी ही बेपत्ता झाली अशी कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये मध्य प्रदेशमध्ये दिली होती। मग तिथं पोलीस आपले गेले, महाराष्ट्रातले, त्या वडिलाला धरलं, भावाला धरलं, मग जळगाव जामोदमध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि आणल्यानंतर आम्हाला जे कळालं इथं असणाऱ्या लोकांकडनं आणि काही व्हिडिओ आम्ही जे बघितले नातलगाचे, त्यांच्या मित्रपरिवारांचे, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्यांना उलटं टांगलं, त्यांना मारण्यात आलं, त्यांना बेदम मारल्यानंतर त्यांच्याकडे वधून घेतलं की त्यांची जी मुलगी मिसिंग आहे आणि इथं जे शव सापडले, जी बॉडी सापडली, ज्या महिलेचा मृत्यू झाला ती तीच आहे, तिला आम्ही मारलं आणि इथं महाराष्ट्रामध्ये या तालुक्यात आणून तिथं टाकलं असं त्यांच्याकडनं वधवून घेतलं। वधवून घेतल्यानंतर स्पीडीली पोलिसांकडनं तिथं कारवाई झाली। त्या दोघांना जिथं तो घटना घडली होती, मुलीला मारलं होतं, तिथं नेलं गेलं, तिथं दाखवण्यात आलं की हो तिथे आले, आम्ही कसं मारलं, तिला घरी मारलं, 2 दिवस घरी ठेवलं, मग इथं आणलं, मग इथं आल्यानंतर आम्ही तिचा गळा कापला, तिचा जो चेहरा आहे दुसरीकडे फेकून दिला आणि मग जाळलं, कोणाला काही सापडू नये असं काहीतरी तिथं स्टोरी बनवण्यात आली। आता तुम्ही जर बघितलं तर 28 मे पर्यंत पोलिसांनी सगळ्या गोष्टी जसं प्लॅन केल्या होत्या तसंच चालू राहिल्या, पण 28 मे रोजी जी खरी मुलगी आहे त्या वडिलाची, मध्य प्रदेशमधल्या जो काही आदिवासी समाजाचा जो बाप होता त्याची जी खरी मुलगी आहे ती पोलीस स्टेशनला आली, कारण तिच्याकडे सोशल मीडियावर गेलं की तिच्या वडिलाला आणि भावाला जी बाई जिवंत आहे, जी मुलगी जिवंत आहे, तिच्या मर्डरसाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आली। ती मुलगी आल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले आणि मग कुठेतरी जी केस पूर्ण केली गेली होती, आदिवासी समाजातल्या, गरीब समाजातल्या लोकांना इथं आणलं गेलं, त्यांना मारलं, भीती दाखवली आणि त्यांना वधून घेतलं की त्यांनीच तो मर्डर केला, हे सगळं कुठेतरी समोर आलं। या घटनाक्रम तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे। म्हणजे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच गरिबाला
आदिवासी समाजाच्या लोकांना गुन्हेगार पोलिसांकडनं ठरवण्यात आलं, त्याला लागणारे सगळे पुरावे हे तिथं खोटे बनवण्यात आलं आणि या गरीब कुटुंबातल्या आदिवासी लोकांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. आणि मग हे जी काही प्रक्रिया आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कारण एक पिक्चर तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितला असेल, जय भीम नावाचा. हा जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही बघा. ह्या घटना बऱ्याच राज्यांमध्ये होतात आणि खऱ्या घटनांवर बनवलेला पिक्चर हुबेहूब तशीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर उद्या जाऊन आम्ही लोकांसाठी त्या ठिकाणी लढतो. सामान्य लोक त्यासाठी लढत असतात, आंदोलन करत असतात आणि मग या लोकांना खोटे तिथं पुरावे दाखवून जर कैद केलं गेलं, त्यांच्यावर कारवाई केली गेली तर ही प्रथा ही बरी नाही. त्यामुळे आम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आयजी साहेबांशी बोललो, एसपी साहेबांशी बोललो आणि हा जो आदिवासी समाजावर गरीब लोकांवर दबाव टाकून जे सगळे काही पुरावे बनवले जातात, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, या सगळ्यावर खोलात चर्चा होणं, तपास होणं हे अतिशय महत्वाचं. याच्या जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे, त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये ठेवलं नाही गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याचबरोबर अनेक इतर काही विषय जे आपल्याला आमचे सपकाळ साहेब असतील आणि शिंगणे साहेब हे तुम्हाला सांगतीलच. पण ह्याच्यावरून एक जाणवते, आत गेल्यानंतर बरेच सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी सांगितलं या तालुक्यामध्ये सामान्य लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातात. ही प्रथा अनेक वर्षांपासून या भागामध्ये तिथे केली जाते. त्यामुळे हे जे काही आदिवासी समाजावर झालेला अन्याय, गरिबावर झालेला अन्याय, अशा पद्धतीने ज्या गोष्टी पिक्चरमध्ये दाखवल्या तशाच गोष्टी इथं जर घडत असतील तर ही गोष्ट सोपी नाही, साधी नाही, अतिशय मोठा गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यात जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांना तुम्ही तिथं कारवाई झालीच पाहिजे, त्यांना तिथं जेलमध्ये पण टाका, कारवाई जी काय करायची करा, पण हे होणं बरोबर नाही. त्यामुळे आज जे आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते बिझी असतात आणि त्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे, त्यामुळे होम डिपार्टमेंटसाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून अशा घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, महिलांवर ते अत्याचार वाढत असतील, तिथं चोऱ्या चपाट्या त्या ठिकाणी वाढत असतील, भोंदूगिरी जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर मला असं वाटतं त्यांचं डिपार्टमेंटची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी नेत्यांना दिलं जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून होम डिपार्टमेंटकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल आणि या घटना घडण्यापासून कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये ब्रेक लागेल असं आमच्या सगळ्यांचं त्यात मत आहे. आदिवासी समाजाला अॅट्रॉसिटी हा संरक्षण कायदा आहे, याच्यावर सपकाळ साहेब आपल्याला डिटेलमध्ये सांगतील, त्यांची सुद्धा त्या बाबतीतली मागणी आहे. काही राजकीय लोकांचा अंतर्वासाचा तुम्ही उल्लेख केला मध्यंतरी, काय नेमका आरोप आहे तुमचा? हे बघा, जेव्हा अशा जल्लद पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट जेव्हा हालचाली करतं, अजितदादांच्या बाबतीत पोलीस डिपार्टमेंट काहीच करत नाही हे सिद्ध झालंय. बऱ्याच ठिकाणी पॉस्कोची केस असो नाही तर कुठलीही केस असो त्यात पोलीस डिपार्टमेंट कधी एवढं जल्लदपणा दाखवत नाही. पण याच मुलीच्या मर्डरच्या बाबतीत जिला अतिशय वाईट क्रूर पद्धतीने तिथं मारलं गेलं, तिच्याबद्दल जर एवढं जल्लद हे डिपार्टमेंट चालत असेल म्हणजे त्या मुलीचा मर्डर आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी नेत्याचा, नाहीतर बलाढ्य शक्तीच्या व्यक्तीचा, नाहीतर मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या एखाद्या राजकीय व्यक्तीचा, नाहीतर आर्थिक दृष्टिकोनाने बलाढ्य असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा, नाहीतर पोलीस डिपार्टमेंटचा सुद्धा काही ना काहीतरी त्या ठिकाणी संबंध असेल. म्हणूनच पोलीस डिपार्टमेंट एवढं जल्लद गतीने त्या ठिकाणी पळत होतं, काम करत होतं. बाकी ह्याच्यामध्ये एवढं करत नाही. या बाबतीत तुम्ही काय करता त्यामुळे शंका त्या ठिकाणी निर्माण होते. पोलिसांना आम्ही विचारलं की तिथं जे काही वेपन सापडलं, ज्याने त्या मुलीचा मर्डर केला गेला, गळा कापला गेला, त्याच्यावर कोणाचे ठसे आहेत का? ते म्हणले नाहीत. मग आम्ही विचारलं त्या मुलीवर बलात्कार, अत्याचार त्या ठिकाणी झाला, त्याचे काही पुरावे आहेत? ते आमच्यापर्यंत पोहोचला नाही, अजून आम्हाला माहीत नाही. त्यात आम्ही म्हणालो की ठीक आहे, आता त्या मुलीचे जे DNA असतो तो वडिलांशी चेक केलाय का, बाई तुम्ही क्रॉस व्हेरीफाय केलं का? नाही, ते पण नाही केलं. मग हे सगळ्या गोष्टी न करता सुद्धा तुम्ही एखाद्या गरीबाला डायरेक्ट क्रिमिनल त्या ठिकाणी बनवलं, तुम्ही सिद्ध केलं नाही तर प्रूव्ह केलं आणि त्याला मात्र फाशीवर त्या ठिकाणी लटकवत असतात. हा गरिबावर, आदिवासी समाजावर, सामान्य लोकांवर झालेला अन्याय आहे. इथं जर ह्या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्राच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये ह्या होऊ शकतात अशी भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटते. खालच्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते, आपण काही मोठ्या आता ह्याच्या मागण्या ज्या आहेत तुम्हाला सपकाळ साहेब सांगतील. सर ते दोषमुक्त झाल्यावर उद्या पहिले एकंदरीत या घटनेच्या अनुषंगानं सगळा त्याचा आशय जो आहे रोहित दादांनी सांगितला आहे. आता 3 प्रश्न उरतात आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ही आज पोलीस यंत्रणेजवळ नाही. पहिला प्रश्न, तो मृतदेह कोणाचा होता
या प्रश्नाच्या जवळपासही ते अजून पोलीस प्रशासन पोहोचलेलं नाही, कारण ही घटना 26 एप्रिलची आहे आणि 1 महिन्यापेक्षा जास्ती काळ झाल्यानंतर हा मृतदेह कोणाचा याचा तपास पोलिसांना लावलेला नाही. हा एक भाग. दुसरा, चोर सोडून संन्यासाला फाशी. इथे तर चोर सोडून खुनी सोडून बापाला आणि भावालाच फाशी देण्यापर्यंत पोलिसांची मदत गेली होती आणि ती मदत जात असताना त्या कथित मुलीच्या वडिलांना भावांना इथे आणलं. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मारझोड झाली. त्यांच्यावर 3rd डिग्रीचा वापर केला गेला. त्यांच्याकडून खोटा कबुली जबाब लिहून घेतला गेला आणि त्यांचे पोलीस स्टेशनमध्ये गेलेले जे 20 दिवस आहे, त्यांचा झालेला जो मनस्ताप आहे, त्यांनी खाल्लेला जो मार आहे, त्यांनी एकंदरीत या संदर्भामध्ये त्यांचं झालेलं जे नुकसान आहे याला जबाबदार कोण हा दुसरा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाचा कळीचा प्रश्न तिसरा आहे की आता पोलीस जे आहे ही सावरासावर करते आहे. याच्यातील संघटित गुन्ह्याचा हा प्रकार आहे आणि संघटित गुन्ह्यांमध्ये जे गुंड आहेत त्या गुंडांच्या ऐवजी दुर्दैवानं या संघटित गुन्ह्यामध्ये पोलीस आहे. कारण जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन हे महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशचा एक कॉरिडॉर झालेला आहे. महाराष्ट्रात येणारा तमाम गुटखा याच मार्गाने येतो. महाराष्ट्रात अफीमचा जो वापर येतो ती याच मार्गाने याच कॉरिडॉरच्या माध्यमातून येतो. एवढंच नाही तर नकली दारू देखील याच मार्गाने येते आणि यासोबतच जे देशी कट्टे जे आहेत त्या देशी कट्टे देखील याच मार्गाने येतात आणि या मार्गाने येत असताना इथले जे दलाल आहेत, याचा व्यापार करणारे जे लोक आहेत, तिथे कुणी हस्तक असतील तो विषय निराळा आहे. मात्र दस्तूरखुद पोलीस यंत्रणा आणि पोलीसचं जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन आणि त्यांचे संपूर्ण वरिष्ठ हे यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा सांगत असताना त्याचा जो संबंध आहे आणि तात्पर्य आहे तो हा आहे की कोणीतरी मोठ्या या खुनाच्या मागे कोणीतरी एक मोठी व्यक्ती आहे जिला राजकीय आश्रय आहे आणि त्या राजकीय आश्रय असणाऱ्या व्यक्तींनी केलेला जो खून आहे तो मध्य प्रदेशचे पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस या दोघांना पोलीस म्हणत असताना मला दुःख होत आहे. मात्र हे मोक्काचे असणारे जे आरोपी आहे यांनी या मुर्द्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगानं हा जे मृतदेह आहे तो आपल्या जिल्ह्यामधून आणून जाळलाय. त्यामुळे यामागे एक फार मोठं कटकारस्थान हे दडलेलं आहे आणि हे प्रकरण थेट सीबीआयपर्यंत तपासाला गेलं पाहिजे अशी एकंदरीत या प्रकरणाची असणारी व्याप्ती आहे. आता यामध्ये छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई, कॉन्स्टेबलवर कारवाई अशी धातूरमातूरची कारवाई केल्या जात आहे. ही देखील एक पोलिसांची या प्रकरणाला कुठेतरी रफादफा करण्याचा हा या हत्याकांडातला दुसरा अंक हा पोलीस खेळत आहे. त्यामुळे इथले जे ऍडिशनल एसपी जे आहेत, जे IPS आहे, यांच्यापासून बुलढाण्यातल्या LCB पर्यंत आणि LCB पासून जो हा त्रिकोण आहे तो पोलीस स्टेशन पर्यंत या त्रिकोणांनी मिळून या त्रिकुटांनी मिळून हे कांड केलेलं आहे आणि या तिघांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज पोलीस प्रशासन सांगताय आम्ही बडतर्फ करतोय, आज आम्ही त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करतोय. अरे डिपार्टमेंटल इन्क्वायरी वगैरे करता हा तुमचा विभागाचा भाग झाला. तुम्ही कर्तव्य बजावण्यात कसुराई केली म्हणून आपण चौकशी करत असाल. मात्र खोटे पुरावे सादर करणे, खोटी कुऱ्हाड, खोटं ज्याची हत्या केली तो सुरा खोटा सादर करणे, त्यावर फिंगरप्रिंट खोटे दाखवणे, खोटे आरोपी पकडून आणले, हा देखील एक मॅनिप्युलेशनचा आणि चुकीचे आरोपी पकडण्याचा हा फौजदारी गुन्हा आहे. या फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगानं या तपास अधिकाऱ्यावर आणि या कटात सहभागी असणाऱ्या वरिष्ठांवर ताबडतोबीनं कारवाई करावी या मागणी करतात आमचा ठिय्या आतापर्यंत हा या ठिकाणी चाललेला होता. आणि यासोबतच आरोपी म्हणून पकडले कोण तर गरीबात गरीब माणूस पकडला, जो भारताचा मूळ निवासी आहे, जो आदिवासी आहे, त्या आदिवासींना पकडून आणलं. कारण त्यांचा आवाज जो आहे हा व्यवस्थेपर्यंत ऐकायचा नाही, पोचू द्यायचा प्रश्न येत नाही आणि या गरिबांना पकडल्यानंतर सॉफ्ट टार्गेट होते म्हणून आदिवासींना पकडून आणलं. आणि या आदिवासींना पकडून आणल्यावर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आणि कायदा हा अंत्योदयाला शेवटच्या माणसाला संरक्षण देत असल्याच्या अनुषंगानं या प्रकरणातले जे पीडित आहेत हे आदिवासी असल्यामुळे या संपूर्ण तपास यंत्रणेवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत या प्रामुख्यानं दीर्घ चर्चेच्या अनुषंगानं आमचा ठिय्या हा त्यासाठीच होता. आज आम्ही आमची रितसर त्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे आमचे तिन्ही जे नेते आहेत, अध्यक्ष जे आहेत, हे आपली तक्रार या ठिकाणी देत आहे आणि यांनी जर कारवाई केली नाही तर 8 दिवसामध्ये पुन्हा राष्ट्रीय स्तरावरून या ठिकाणी नेते येतील, आदिवासी नेते येतील, काँग्रेस पक्षाचे नेते येतील, विविध आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी सगळ्यांचे आमचे नेते येतील आणि या प्रश्नांच्या अनुषंगानं आम्ही छडा लावल्याशिवाय राहणार नाही ही असणारी एकंदरीत आमची भूमिका आहे. आणि पोलीस यंत्रणा
आमच्या सगळ्या भूमिकेला आणि आमच्या सगळ्या मांडणीला हो म्हणतंय. आमच्या मुद्द्यांना कायदेशीर आहे का विचारल्यावर तो हो सांगतात आहे. मात्र गुन्हे दाखल करण्याकरता त्यांचा हात कापतोय. त्यांचा हात का कापतोय? तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव आहे त्यांच्यावर, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचा दबाव असल्यामुळे या प्रकरणामध्ये योग्य आणि खऱ्या आरोपींवर गुन्हे जे आहेत हे दाखल होत नाही. आणि असे जे गुन्हे घडतात आहे या गुन्ह्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राचा गृह विभाग हा पांडू हवालदार चालवतोय. याचा प्रत्यय एकीकडे जरी येत असला तरी दुसऱ्या बाजूला गळ्याने केस कापण्याचा कावा हा देवेंद्र फडणवीसांजवळ आहे. आणि त्यांच्या काव्याचा वापर करत असताना कोणत्या तरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं कांड लपवण्याकरता पोलीस या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकू पाहत आहे. सर, ते शिवानीच्या वडिलांनी भावांना न्यायालयाने दोषमुक्त केल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमावर स्वतः कबूल केलं की आम्हाला बुलढाणा पोलिसांनी मारहाण केली नाही आणि गुन्हा आम्ही स्वतः कबूल केला. याच्यात काय उत्तर? या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ते घाबरलेले आहेत, ते बेदरलेले आहेत, आणि काही पोलिसच जे आहेत हे काही जणांना पकडून अशा प्रकारच्या बातम्या पसरवत आहेत. त्यामुळे पोलिसांचे हस्तक म्हणून काही मंडळी अशा प्रकारचा वस्तुस्थितीला सोडून अपप्रचार करताना आढळून येतात आहे. जेव्हा शिवानीच्या वडिलांची मुलाखत घेतल्या गेली, जेव्हा कोर्टामध्ये विचारलं गेलं, तेव्हा शिवानीच्या वडिलांनी सांगितलं की इतना बडा बडा दंडा था और मेरे को रातभर मारा. तो देखील पुरावा आणि तो देखील व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या नजरेस आहे. मात्र पोलीस तो मी नव्हेच, म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांना लोखोबा लोखंडे पुन्हा म्हणण्याची वेळ ही या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं आली आहे. राहुल गांधी येणार आहेत का? राहुल गांधी निमंत्रण देणार आहेत? राष्ट्रीय पातळीवरून या ठिकाणी जरूर या प्रकरणाला आम्ही साथ घालू. राहता राहिला राहुलजींचा विषय, घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी राहुलजी दसूरकृत 3 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे या परिसराशी त्यांची एक भावनिक नाळ आहे. भारत जोडो यात्राच्या दरम्यान डरोमतचा नारा देत असताना त्यांनी त्या ठिकाणचा मुक्काम राहिला होता. त्यामुळे त्यांच्या त्या ठिकाणच्या मुक्कामाच्या अनुषंगानं हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय. आणि उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी मिळून या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काँग्रेस आणि राहुल गांधींचं खरं तर काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं आदिवासींची मोठं नातं आहे. राहुल गांधी किंवा तत्सम नेता कुणी पीडित परिवाराची भेट घेणार आहे? मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते हे जरूर पीडितांकडे या ठिकाणी जाणार आहे आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू इच्छितो. एक दुर्दैवानं पोलिसांचा कसा दबाव आहे आणि पोलीस खरोखर कसे बदमाश आहे याचं देखील प्रत्यय आलेलं आहे. आज त्या पीडितेचा भाऊ जो आहे ही आपबीती सांगण्याकरता रोहितदादांशी त्यांनी संपर्क झाला आणि रोहितदादांनी त्यांना सांगितलं की मी येत आहे. वास्तविक पाहता ते आज इथे आले. त्या भावाची जो आर्तहाक होती त्याला साथ घालण्याकरता रोहितदादा या ठिकाणी आले आणि तो मुलीचा जो भाऊ आहे तो गावाघरून निघाला. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला जळगावपर्यंत पोहोचू दिलं नाही. यामध्येच बरंच काही दडलेलं आहे. त्यामुळे भाजपची दंडेलशाही, गुंडेलशाही आणि त्यांना असणारं पोलिसांचं जे सपोर्ट आहे या निमित्तानं दुर्दैवानं पुन्हा एकदा समोर आलं. आणि आज आम्ही इथं येणार हे जेव्हा पोलिसांना काल संध्याकाळी रात्री कळालं, त्यानंतर काल रात्री एका APIला इथं निलंबित केलं. म्हणजे कुठंतरी आम्ही इथं आलोच नसतो तर हा विषय दाबला गेला असं कुठंतरी या पोलीस अधिकाऱ्यांना इथं वाटतं. पण शेवटी मी सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करतो की हा विषय अतिशय महत्वाचा असल्यामुळे तुम्ही हा विषय लोकांपर्यंत पोहोचला, आमच्यापर्यंत आला, आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडनं सुद्धा तो आला. पण हा विषय का महत्वाचा आहे? कारण गरीब ज्यांच्याकडे दिवसाला 100 रुपये सुद्धा नसतात अशा लोकांना मुद्दामून घाबरून, मारून, आदिवासी समाजाच्या लोकांना आणि इतरही सर्व समाजाच्या लोकांना भीती घालून असं खोटं त्यांनी काहीतरी केलंय असं दाखवून पोलीस कुठंतरी गरिबाला जेलमध्ये टाकतात असं हे प्रकरण आता कुठंतरी उघडं झालेलं आहे. त्या अनुषंगाने हे अतिशय महत्वाचं आहे. आज इथं घडलं तर मग इतर ठिकाणी हे घडत नाही असं नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे घडत असावं, या गोष्टी घडू नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. दादा, ज्यावेळेस सामान्यांवर अन्याय होतो त्यावेळेस आपण तपास यंत्रणांकडे जातो. मात्र अशा घटना समोर आल्यानंतर तपास यंत्रणांवरचा कुठेतरी विश्वास उडताना दिसतोय. योग्य व्यक्तीला हा प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण अजितदादांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, 4 महिने झाले प्रयत्न करतोय. पण अजितदादांसारखा मोठा नेता जो या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री राहून गेलेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा हे सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी पाठिंबा देत नाही, नाही तर सहकार्य करत नाही. दादांच्या बाबतीत जर ही परिस्थिती असेल तर गरिबांच्या बाबतीत काय परिस्थिती असणार आहे? त्यामुळे याच्यात आदिवासी समाज असू दे, SC असू दे, ST असू दे, ओपन समाज असू दे, OBC असू दे, हे जे काही गरीब त्याच्यातले काही गरीब घटक आहेत त्यांना मुद्दामून खोट्या कारवाई,
खोटे कलम या सगळ्या गोष्टीवर कुठं ना सातत्याने सिस्टम त्रास देत आलेली आहे आणि हे सिस्टमच्या विरोधातच कुठं ना कुठेतरी आता आपल्याला आवाज उठवावा लागेल अशा आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. दादा, मुख्यमंत्री